तर युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणचे हल्ले सुरू आहेत। इराणने इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि दक्षिण इस्रायलच्या बेरशेबा शहराचं मोठं नुकसान झालंय। इराणी मिसाईल्सने एका 7 मजली इमारतीला लक्ष्य केलं। इमारतीच्या मलब्यामध्ये अनेक नागरिक दबले असल्याची शक्यता आहे। सगळा ढिगारा आहे। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आणखी 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणने इस्रायलवरती 7 मजली इमारतीला लक्ष्य करत हल्ला केलाय। इराणी मिसाईल्सनं हल्ला करण्यात आलाय। दक्षिण इस्रायलच्या बेरशेबा शहराचं यामध्ये मोठं नुकसान झालंय आणि ही नुकसानीची दृश्य आहेत, पुरावे आहेत। इस्रायलच्या हल्ल्यानंतर कसं नुकसान झालंय रहिवासी इमारतींचं। इमारतीच्या ढिगाऱ्यामध्ये अनेक नागरिक दबले गेले असल्याची शक्यता आहे। या हल्ल्यामध्ये एकूण 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर इराणच्या हल्ल्यानं इस्रायलच्या बेरशेबा शहराचं मोठं नुकसान केलंय। युद्धबंदीनंतरही इराणनं इस्रायलवरती हल्ला केला। त्याची काही दृश्य समोर आली आहेत, त्यावरती एक नजर टाकूयात। तर ही दृश्य आहेत इस्रायलमधली। ही इमारत आहे रहिवासी भागातली आणि ती पूर्णपणे प्रभावित झाली आहे। या हल्ल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला दिसतात। संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली आहे। 13 नागरिकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। इराणची मिसाईल्स जाऊन या रहिवासी भागामध्ये जाऊन धडकली आणि त्यामध्ये इमारतींचं झालेलं हे नुकसान आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। इमारत कोसळून पूर्णपणे हा जो काही ढिगारा पडलेला आहे त्याच्यामध्ये काही लोकच देखील दबली गेली असल्याची शक्यता आहे। आता तिथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। शोध घेतला जातोय कुणी या ढिगाऱ्याखाली अडकलंय का। 13 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। इराणनं डागलेल्या मिसाईल्स हल्ल्यामध्ये इस्रायलच्या रहिवासी इमारतीचं कसं नुकसान झालंय, उद्ध्वस्त झाली आहेत आणि अगदी हल्ल्यानंतरची ताजी दृश्य आपण एकीकडे बघतोय। कुठे हा हल्ला झाला तर अगदी रहिवासी भागामध्ये, त्यामुळे 13 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला इस्रायलच्या। इराणकडनं पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय रहिवासी भागामध्ये। इस्रायलच्या बेरशेबा या शहरामध्ये झालेला हा हल्ला युद्धबंदीचं उल्लंघन करून इराणनं हल्ला केलाय। एकीकडे ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा जरी केली असली तरी दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र युद्धबंदी झाली नसल्याचं म्हटलंय। अद्याप कोणताही करार झालेला नाही, अंतिम निर्णय नंतरच घेतला जाईल असं इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली। त्यामुळे युद्धबंदीबाबत ती झाली आहे की नाही या संदर्भात आता संभ्रम निर्माण झालाय। दरम्यान दुसरीकडे कतारच्या मध्यस्थीने अमेरिकेचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव हा इराणनं स्वीकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील शस्त्रसंधीसाठी सहमती दिल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली। आता युद्धबंदीची सुरुवात इराणकडून होईल आणि त्यानंतर 12 तासांनी इस्रायल देखील युद्धबंदीला सुरुवात करेल आणि 24व्या तासाला 12 दिवस चाललेल्या या युद्धाच्या समाप्तीला जग सलाम करेल। युद्धबंदीच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही देश शांत राहतील असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं।